महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक येत्या 24 तारखेला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहे। मात्र त्या अगोदर पाहिलं गेलं तर अनेक लोकांची रीग जे ते भाजप कार्यालय असेल या भाजपच्या आमदारांकडे लागलेली आहे। आपल्यासोबत जोडले गेले आहेत भाजपचे आमदार संजय केळकर सर, काय सांगाल? एकंदरीत जनता दरबार घेणारे सर्वांचं लक्ष लागले आहे, मात्र दुसरीकडे अनेक लोकांची कामं होत नाहीये, प्रशासन लागलेलं आहे, जिल्ह्यातली कामं, अनेक लोकांची समस्या सोडवण्यासाठी आता तुम्ही स्वतः आता मैदानात उतरले, काय वाटते येणाऱ्या काळात लोकांची कामं कशा प्रकारे सोडवली जातील? माननीय वनमंत्री जनता दरबार घेत आहेत ते ज्यावेळेला पूर्वीही पालकमंत्री आणि मंत्री होते राष्ट्रवादीत असताना, त्याही वेळेला हा उपक्रम हा त्यांचा आवडता उपक्रम होता आणि ते घेत होते। खरं म्हणजे आता तुम्ही आम्हाला विचारताय, परंतु मी आमदार होण्याच्या आधीपासून आम्ही हे काम करतो आहोत। कार्यालयामध्ये ठराविक दिवशी बसणे, आमच्या कार्यालयात आणि पक्ष कार्यालयात, आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे। आणि त्यामुळे आत्ता आम्ही काही कामाला लागलो असा विषय नसून, मी ज्या क्षणी आमदार झालो तेव्हापासून आमदार भेटीला म्हणून देखील कार्यक्रम सुरू केले। जवळजवळ 151 आमदार भेटीलाचे कार्यक्रम या शहरामध्ये 2014 पासून आम्ही घेतले, की जेणेकरून लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे। लोकांची वाट बघत बसण्यापेक्षा लोकांमध्ये जा, त्यांच्या समस्या ऐकून घ्या, त्या सोडवा, त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या। अशा प्रकारचं आम्हाला जी शिकवण आहे, मग ती रामभाऊ म्हाळगी असतील, रामभाऊ कापसे असतील, ही सगळी मंडळी जी आहे ती अशा पद्धतीने काम करत होती। आणि त्यामुळे हे काम जे आहे ते रोज कार्यालयामधून, म्हणजे आमच्या स्वतःच्या कार्यालयामधून, आणि आता तर आम्ही दर शुक्रवार आणि सोमवार आमचं जे पक्ष कार्यालय आहे खोपटला, त्या ठिकाणाहून जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बसतो आहोत। नक्कीच गणेश नाईकांकडे दिलेली जबाबदारी आणि भाजपकडे दिलेली जबाबदारी, खऱ्या अर्थाने ते देखील जनता दरबार घेतात, खऱ्या अर्थाने तुमचा देखील जनता दरबार असंच म्हणावं लागेल। मात्र यामध्ये खऱ्या अर्थाने अधिकारी ज्या पद्धतीने प्रशासन जे आहे ते नागरिकांची खऱ्या अर्थाने कामं होतात का? तुम्ही देखील अनेक वेळे तक्रारी घेऊन जात असतात। कसं आहे बघा, की लोकांचं समाधान करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते। तुमची जर विश्वसनीयता कशावर अवलंबून असेल तर लोकांचे प्रश्नांचं समाधान आणि ती विश्वासार्हता त्यांची आपण मिळवणं आणि त्याच्याकरता प्रामाणिकपणे आपण पाठपुरावा करणं। काही विषय जे आहेत ते सुटून जातात, काही विषय पाठपुरावा तरी केला याच्याबाबत त्यांना एक विश्वास असतो की यांनी याच्या संबंधात खूप पाठपुरावा केला। आज इतक्या मोठ्या समस्या आहेत आणि त्याला सोडवण्याकरता ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे, तर प्रशासनाने मला वाटते काही असं ठरवलंच आहे की काय, की कुठलंच काम तातडीने करायचं नाही, आणि त्याच्यामुळे आमचं काम वाढलं आहे आणि ते आम्ही करणार। प्रशासनाला जे काम करतील त्यांचं कौतुक करणार, पण जे करणार नाहीत प्रशासनाचे अधिकारी तर त्यांना ठिकाणावर आणण्याचं काम देखील आम्हाला करायला लागेल। कारण की सामान्य माणसाला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्याला न्याय हक्क जो आहे त्याचा, तर त्याच्याकरता जर न्याय मिळाला नाही तर प्रशासनाला ठिकाणावर आणण्याचं काम आम्हाला करावंच लागेल। आणि त्या माध्यमातून आपल्याला लोकांची सुखदुःख देखील या माध्यमातून कळत असतात आणि त्याचा पाठपुरावा विधिमंडळ, आता शेवटी घटनात्मक पद आमच्याकडे जे दिलेलं आहे त्याचा उपयोग गरिबातल्या गरीब माणसाला न्याय देण्याकरता पुढच्या काळामध्ये देखील करत राहणं हे आमचं काम आहे। नक्कीच पाहायला गेलं तर कुठंतरी शीतयुद्ध रंगताना दिसतंय, शिवसेना असेल भाजपमध्ये जनता दरबारवरून, आणि येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर निवडणुका देखील महानगरपालिकेच्या आहेत, त्यामुळे महापौरांची देखील रस्सीखेच या ठिकाणी दिसून येते। नाही, रस्सीखेच असं काही नाही। या जिल्ह्यामध्ये तर अनेक वेळेला युती पण झालेली आहे, युती बिघडलेली आहे किंवा युती न करता लढलेले आहेत, ही सगळी जनतेला अनुभव आहे। हा एक माध्यमाच्या माध्यमातून हे सुरू झालेलं आहे, असं कुठलंही काही शीतयुद्ध नाही, सगळ्यांना समजतं। त्या वेळेला हा निर्णय होतो की कशा पद्धतीने या निवडणुका लढल्या जातील। स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाला वाटतं, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझ्याच पक्षाचा महापौर झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे। आपला पक्ष वाढवणं, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवणं आणि अशा प्रकारची भावना असणं। परंतु आमचा पक्ष जो आहे तो अनुशासन प्रिय पक्ष आहे,
त्यामुळे वरचे नेतृत्व जे ठरवेल किंवा पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे कार्यकर्ते जे आहेत ते त्याप्रमाणे काम करतात आणि त्याच्यामुळे वाटणं स्वाभाविक आहे, परंतु जो निर्णय होईल तो शिस्तबद्ध पाळण्याची भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथा आहे. सर, काही दिवसापूर्वी संजय राऊत ठाण्यात आले होते. त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या काळात बाले किल्ला असं काय एकनाथ शिंदे यांचा नाही आहे, इथे येणाऱ्या काळात भगवा पुन्हा फडकेल. कसं बघतात युतीचं सरकार म्हणून आणि ठाण्यामध्ये? आता संजय राऊत देशाबद्दलही बोलतात, जगाबद्दलही बोलतात, ज्या गावात जातील त्याबद्दलही बोलतात आणि त्यांची बोलण्याची लाईन जी आहे ती ठरलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यावर मी आणखीन काय बोलणार आहे की त्यांना असं सगळीकडे ते ठासून सांगत असतात. मग तर मात्र त्यांचं एक कौतुक वाटतं की अत्यंत ठासून ते सांगत असतात की आम्हीच आमचा भगवा फडकवणार, आमचंच सरकार येणार आहे, आम्हीच हे करणार आहोत. तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. परंतु त्यांनी पहिल्यांदी आत्मपरीक्षण करावं आणि त्याच्यानंतर मग आपली भूमिका जी आहे, नाहीतर ती वायफळ बोलल्यासारखं होईल. त्याच्यामुळे आधी आत्मपरीक्षण करा आणि त्याच्यानंतर अतिशय आत्मविश्वासाने जे तुम्हाला भूमिका मांडायची आहे ती मांडा. सर, प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलं की ज्येष्ठ नागरिक असतील या महिला असतील त्यांना 50% दिली आहेत, त्यामुळे एस टी कुठंतरी तोट्यात आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर आत्ताच कुठंतरी एस टी दरामध्ये दर वाढवले आलेले आहेत तिकिटामध्ये. कसं बघतात त्या विधानाकडे? नाही बघा, खरं म्हणजे एस टी हा गरीब रथ आहे. माझ्या ऑफिसमध्ये देखील गरीब रथच ठेवलेला आहे, एस टीचंच मॉडेल ठेवलेलं आहे. आणि ही खरोखर म्हणजे इतकी जगामधली ही आश्चर्य आहे की ज्या ठिकाणी रस्ता नाही तिथे एस टी आहे. अशा प्रकारची परिस्थिती या एस टीच्या कामगारांनी, ड्रायव्हरनी, चालकांनी करून दाखवलेलं आहे की गावी जायचं, तिथे रात्री वस्ती करायची आणि ही सेवा आहे. आणि त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री जशी आपण म्हणतो तसं सेवेचं हे एक एस टी महामंडळ आहे. त्याच्यामुळे काही वेळ तोटा होतो, स्वाभाविक आहे. त्यांनी सांगणं याच्यातही काही गैर नाही. परंतु या लोकांची सेवा करत असताना काही वेळेला आपल्याला सूट देणं देखील आवश्यक असतं, ते गरजेचं पण असतं. आणि त्याच्यामुळेच आम्ही भगिनींना जर ही सूट दिलेली असेल तर त्याच्यात वावगं काही नाही आहे. हे कर्तव्य पण आहे आमचं की अशा प्रकारचे काही वेळेला ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल, आमच्या माता भगिनी असतील, त्यांना निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून बळ देण्याचं हे काम आहे. आणि त्यामुळे एस टी तोट्यात जाणं हे त्यांचं म्हणणं स्वाभाविक जरी असलं तरी देखील हे चालू ठेवणं देखील ही काळाची गरज आहे. नक्कीच. संजय केळकर, कॅमेरामॅन योगेश सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.